आता हे लोकांना फसवणं बंद करा। गाळ काढण्याच्या नावावरती करोडो रुपये हडप करताय हे आता हळूहळू लोकांना समजायला लागलेलं आहे। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून गणेशोत्सवाच्या तोंडावर काल बाजारपेठेत सखल भागात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले। या पूरसदृश्य परिस्थितीवरून मनसेचे महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी एका व्हिडिओद्वारे प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली आहे। गेल्या 4 वर्षात तब्बल 30 ते 35 कोटी रुपये खर्चून गाळ काढला, तरीही महाडमध्ये दरवर्षी पूरस्थिती का निर्माण होते? गाळ काढण्याच्या नावाखाली जनतेला मूर्ख बनवून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केल्याने महाडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे। नमस्कार, मी पंकज उमासरे, मनसे महाड शहर अध्यक्ष। काल तुम्ही बघितलं की अतिवृष्टी झाली आणि आपल्या महाड बाजारपेठेमध्ये, मच्छी मार्केट, सुगर मार्केटमध्ये जे काय पाणी आलं ते सर्वांनीच बघितलं। मला ह्या महाडमधल्या प्रशासनाला आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना एकच प्रश्न आहे की 30-35 कोटी रुपयाचा गाळ तुम्ही काढून केलंत काय? जर एवढे कोटी रुपये जनतेचे तुम्ही खात असाल आणि बुडवत असाल आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि तरीसुद्धा महाडमध्ये जर पाणी येत असेल तर असल्या रेती काढण्याचा उपयोग काय? आणि अजून असं किती करोडो रुपये तुम्ही जनतेचे गिळंकृत करणार आहात? माझा तर ह्या प्रशासनावरती थेट आरोप आहे की हा सगळा गाळ काढण्याचा जो काय तुम्ही थाट मांडला आहे किंवा जो काही गाळ काढताय आणि जो काही पैशाचा चुरवडा तुम्ही उडवताय, ह्याचा अक्षरशः प्रशासनाने आणि त्यांच्या आक्काने आणि त्या ठेकेदाराने मिळून सगळ्यांनी ओम फट स्वाहा केलेला आहे। आणि हा ओम फट स्वाहा हा आता जनतेच्या समोर नक्कीच येणार। हा नक्की गाळ गेला कुठे? हा सगळा गाळ्याचा ओम फट स्वाहा हा नक्की कुठं गेला आहे, कुठं गेला आहे, हे आता तुम्ही जनतेला सांगायचं आहे, एवढं नक्की।